दोन पाड्या आहेत हे बघ. एक बकरी आपल्याकडे. बकरी पण आहे ना. अरे पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पैसा गुबाई गेला, परोटी बोले मोठा लागा मध्ये, त्याला शक्कर माझ्या बसनामध्ये. आमच्याकडे ना चिचण्या हा एक प्रकार असतो. हे बघा अशा असतात, पिकलेले एकदम भारी लागतात. बघ काय चला सार्थक, तू येतोयस? तू येतोयस? घरी सांगितलंय का मम्मीला? जा सांगून ये पटकन. चला गुरं सोडलेली आहेत आपण आणि आता गुरांना पाण्यावरती घेऊन जायचं. नदीवरती न्यायचे आहेत ना? पाणी पाजायला लागेल ना? बघा किती गुरं आहेत बघा. गायी आहेत 1 2 3 4 5 गायी आहेत. आणि दंबी आहे, निखिल आहे, अजून मागून गौरव आहे, अथर्व येणार आहे, ओंकार आहे. असे आज भरपूर जण आहेत. चिचण्या पण बघूया काय आपल्याला भेटतात काय. असतील काय रे चिचण्या? आता असतील ना. ये लवकर, ये अथर्व ये. बघा हे बघा काय वाटतंय आपण आलाय. सगळेजण घरी येतात. सावकाश ना, सावकाश. सांगितलं ना घरी? काय सांगितलंस? जावा बोलले. चला खेचत खेचत घेऊन चालली अरे. आता आपण नदीवरती आलोय आणि नदीवरती ते गुरं पाणी पितील आणि मग तिथून पुढे चालायला जातील. ए हिचं नाव काय? तात्या हिचं काय नाव आहे? टिकली. हे दोन पाड्या आहेत हे बघ. एक बकरी आपल्याकडे. बकरी पण आहे ना. ही नदी आहे आणि आता हे बघा पाणी प्यायला आले आहेत सगळेजण. पाणी उडवते, थोडं थंड करतात. हा जर्सी आहे. हा एक आहे. पारे हे दोघे बघ ना, हे दोघे बघ. ही टिकली. चला पाणी वगैरे यांचा मस्त पिऊन झालाय. आता इकडे आणसाचा एक भाग आहे, म्हणजे सपाट मैदान आहे, तिकडे चरायला घेऊन जायचं आहे.
आणि इकडे बकरी आहे, पाट आहे पाट. चला नाही काय खायला फिरते. धावू नको, धावू नको. आणि बाकीची सगळी गुरं इकडे आहेत. संध्याकाळचे आता 3:30 झालेत आणि 3:30 वाजता आपण गुरं सोडली आहेत आणि इकडे गुरं सगळी घेऊन आलो. आता हा जर्सी आहे ना रे, हा जर्सी आहे. तो गुंजा, तो चिंटू आहे. बाकीच्या सगळ्या गायी आहेत, एक टिकली आहे. बाकी छोटी आहेत ना, ती छोटी वासरं पण आहेत. अशी सगळी गुरं घेऊन आपण आता अंचामध्ये आलो आहे. हे आणि बरोबर कोण आहे बघा, सार्थक आहे, मागे ओंकार आहे, अथर्व आहे, ताते आहे. आता इकडे दुसरी पण गुरं आले, त्या साईडला वरती पण गुरं आहेत. त्यामुळे इकडे उभा राहायला लागतोय, कारण बैल आहेत ना मध्ये झोंबी करायला जातात. आणि हा इकडे सपाट आहे, म्हणजे मैदान आहे. त्यामुळे सगळ्यांची गुरं इकडे एकत्रच चारायला पण आणतात. बैल आता आपल्याकडे 2 आहेत. हा एक बैल आहे, हा चिंटू आहे. तिकडे एक दर्शी पण आहे. हा एक पाडा आहे छोटा, ती पण गाय आहे. आणि तिकडे एक जर्सी गाय आहे, त्यात 2 छोटे पाडे आहेत. आणि तिकडे बघा, तिथे वरती आहे ना, ते पण वाडीते दुसऱ्यांची गुरं आली आहेत. इथे सार्थक आहे, अथर्व आहे, ओमकार आहे, निखिल आहे. ते लोक आहेत ना, चिचण्या ह्या सीझनमध्ये ना चिचण्या असतात, आता सुकल्या आहेत, तर त्या चिचण्या काढायला गेलेत. त्या कशा असतात ना, त्या पण आम्ही तुम्हाला दाखवतो. इकडे मस्त अशी गुरं चरतायत. हा ओरडत बसलाय फक्त, तिकडे दुसरे पण बैल आहेत ना म्हणून. आणि बाकीचे बघा इकडे. तू तिला फिरवू नको, ती चरून दे तिला. हा बस. काय तुझी फ्रेंड आहे का ती? ओळखते तुला? मग तुझ्याच मागे लागली आहे. बोल, कोणता गाणं बोलतोस रे तू? विसरलास? विसरलास कसं? बोल ना परत. पहिल्यापासून बोल. काय सांगू बाई हेला, पारोटी बोले बुटा
कुठे गेला शंकर माझ्या मसनामध्ये कुठे गेला शंकर माझा मसनामध्ये हो बाई कुठे गेला शंकर माझा मसनामध्ये हो बाई. तू हा गणपतीत गाणं बोललेला हा येतो तुला बोलायला भारी आहेस रे तू. इकडे बसलो आहेत आम्ही मस्त गुरं वगैरे पण आहेत चरतायत आणि बकरी आहे काय ती चारायचं नाव घेत नाही. तुझी ती फ्रेंड आहे ना रे. आणि दुसरा कोणता गाणं येतो तुला. अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते संटीचा गोळा. अरे मी तुला खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते रडू नकोस बाळा. अरे मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते संटीचा गोळा. अरे मी खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते. एक नंबर रे एक नंबर बोलतोस रे भारी. आणि तो लडू नकोस मला. हा सगळे येतात ना तुला गाणी. कुठे ऐकतोस गाणी तू. टीव्ही मध्ये ऐकतो. आणि तो बोल ना शंकरचा बोल ना. दुसरा बोल. आणखी दुसरा कोणता येतो. परोटी बोले मोठा लागा मुझे परोटी बोले मोठा लागा मुझे कुठेला शंकर माझ्या बसनामध्ये कुठेला शंकर माझ्या बसनामध्ये. हा काय सांगू बोले आला पार्वती बोले हो लागामध्ये काय सांगू बाई हेला पारोटी बोले मोठा लागामध्ये पारोटी बोले मोठा लागामध्ये कुठे गेला शंकर माझा मसनामध्ये. हो बाई कुठेला शंकर माझ्या बसनामध्ये. हे बघा आणि इकडे अशी मस्त गुरं चरतायत. संध्याकाळ व्हायला आले आणि ना हे सगळेजण चिचण्या खातात. हे दाखव तुझ्याकडे किती आहेत. ह्याच्याकडच्या पण संपल्या चिचण्या. आमच्याकडे ना चिचण्या हा एक प्रकार असतो. हे बघा अशा असतात पिकलेल्या एकदम भारी लागतात मस्त. तुम्ही या खाल्ल्यात की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. हा एक टाइमपास आहे. सध्या तर हा कोकणातला टाइमपास आहे. आणि आता सुकल्यात थोड्या. इकडे निखिल पण आहे. निखिलनी पण आणलाय. भेटलाय का थोड्या तरी. किसा भरून आणलाय वा. अरे बऱ्याच आणलाय ना. हे बघा या चिचण्या खायला. तुम्ही पण खाल्ल्यात का चिचण्या त्या सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळीकडे आय थिंक मिळत नाही. कोकणामध्ये ह्या सीझनला खूप असतात दसऱ्याच्या आणि ह्या सीझनला. काय घेतो ना बघा आतमध्ये ना त्याच्या दाणे असतात आणि हे असं खेचून टाकतोय बघा. हे खाल्ला नाही. ही आहे नाही पिक्की ती फोडून दाखव. एक पूर्ण फोडून फक्त हे कर म्हणजे आपल्याला कळेल दाणे कसे असतात. हे बघ हे बघ हे असे ह्याच्यामध्ये दाणे असतात. ही पण आहे पण पिकली आहे. ह्याच्यामध्ये पण दाणे आहेत बघा. टाइमपास आहे. ह्या बघा चिचण्या काढल्यात आणि आता सध्या टाइमपास चालू आहे आमचा चिचण्या खायचा. अशा घ्यायची आणि बरोबर हे बघा अशी फुटली जाते. आतमध्ये बारीक दाणे असतात पण मस्त लागतात टेस्टला. एकदा खायला चालू केला ना ती खातच राहतो माणूस. आणि तिकडे गुरं चरतायत. इकडे गुरं आहेत. आता गुरं जवळजवळ संध्याकाळी घरी येतील. तोपर्यंत आता आपण चाललोय घरी. दुसरं एक काम आहे
त्याच्यासाठी घरी निघालो आहे. पण बकरीला मी घेतली आहे बरोबर. आणि हा असा ओव्हरऑल पूर्णपणे व्हिडिओ होता. म्हणजे आता ह्या सीझनला ना सकाळी 1:30 वाजता गुरं सुटतात, त्याच्यानंतर मग ती 12-1 वाजेपर्यंत पुन्हा घरी येतात. आणि मग आता संध्याकाळी 3-3:30च्या दरम्यान पण गुरं आता चरायला आणतात. आणि मग आता ही 6-5:30-6पर्यंत पुन्हा घरी येतील. त्याच्यानंतर मग त्या गायी आहेत त्या गायी पाजणार आणि मग उद्या पुन्हा सकाळी. तर असा पूर्णपणे आता रुटीन असतो. मी असा ओव्हरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आज मला लावतो होतं पागल. चला तू सांग ना